विद्यार्थी मित्रांनो, की लास्ट लेक्चर मध्ये आपण सर्व लॉजिकल कनेक्टिव्ह्ज बघितलेले. याच्यामध्ये 5 लॉजिकल कनेक्टिव्ह्ज आहेत. कंजक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन, त्याला आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो, डबल इम्प्लिकेशन, बाय कंडिशनल स्टेटमेंट आणि निगेशन. अशा 5 लॉजिकल कनेक्टिव्ह्ज बघितलेले की दोन सिंपल स्टेटमेंट जर आपण अँड या कनेक्टिव्हनं जोडलेलं असेल तर त्याला आपण कंजक्शन म्हणतो, कंजक्शन ऑफ टू स्टेटमेंट. ऑर या वर्डनं जॉईन केलेलं असेल तर त्याला आपण डिसजंक्शन ऑफ टू स्टेटमेंट्स म्हणतो. इफ देन जॉईन केलं असेल तर त्याला आपण इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. इफ अँड ओनली आपण जॉईन केलं असेल म्हणजे दोन्ही ऑर्डरनं ते रिव्हर्सिबल रिॲक्शन इन केमिस्ट्री तर त्याला आपण काय म्हणतो, बाय कंडिशनल स्टेटमेंट. हे लक्षात घ्या. आणि नॉट स्टेटमेंट म्हणजे निगेटिव्ह स्टेटमेंट जे तयार करतो त्याला आपण निगेशन ऑफ स्टेटमेंट म्हणतो. म्हणजे यामध्ये याच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा घ्यायच्या ते एकदा परत आपण रिवाइज करू. आणि आज आपण हा नवीन कन्सेप्ट पाहणार आहोत, स्टेटमेंट पॅटर्न. याच्यावरती जवळजवळ 6-7 प्रकारे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात डिफरंट वेनं. ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. याच्यामध्ये आपण जे बघितलं ट्रूथ टेबल्स, ते ट्रूथ टेबल हे करत असताना मी तुम्हाला शॉर्टकट रिमेंबर मध्ये दिलेले आहे की दोन स्टेटमेंट पॅटर्न साठी सगळे स्टँडर्ड कॉलम आपल्याला पाठच पाहिजे तसं सांगितलं. म्हणजे सीईटी ओरिएंटेड आपण एखादं ट्रूथ टेबल करायचं असेल तर त्यामध्ये कोणता ना कोणता तरी लॉ असतो. ते ज्या वेळेला आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करू ते शॉर्टकट मध्ये कसं सॉल्व्ह करायचं ते पण मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे, लक्षात घ्या. मग इथं दोन स्टेटमेंट पॅटर्न इन जनरल जर आपण विचार केला तर निगेशन पी, यासाठी पी लिहायलाच पाहिजे असं नाही, एफ एफ टी टी माहित पाहिजे. निगेशन क्यू एफ टी माहित पाहिजे. पी इम्प्लाइज क्यू टी एफ टी माहित पाहिजे. पी डब्ल्यू इम्प्लिकेशन क्यू टी एफ टी हे डायरेक्ट पटकन तुम्हाला सांगता आलं पाहिजे. यासाठी मी तुम्हाला मेन काय सांगितलं की कंजक्शन टेक्स द ट्रूथ व्हॅल्यू ट्रू if both are true, otherwise false. Disjunction takes the truth value false if both are false, otherwise true. Implication takes the truth value false if P is true, Q is false, otherwise true. And double implication takes the truth value true if both have identical truth values, otherwise false. आणि निगेशन टी काय येतं, एफ. आणि निगेशन एफ काय येतं, लक्षात आलं. हे लास्ट लेक्चरला डिटेल आपण त्याचा स्टडी केलेला आहे. हा स्टेटमेंट पॅटर्न आणि त्याचं ट्रूथ टेबल कसं कन्स्ट्रक्ट करायचं हे आपण पाहणार आहोत. यामध्ये स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणायचं, स्टेटमेंट पॅटर्न इज द कॉम्बिनेशन ऑफ लॉजिकल स्टेटमेंट्स अँड लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. हे लक्षात घ्या. म्हणजे मी इथं देतो स्टेटमेंट पॅटर्न is the combination of logical statements P, Q, R, etc. and logical connectives negation, conjunction, disjunction, implication and double implication. For example, P conjunction negation Q. P implies Q implies P. P conjunction negation Q. Q conjunction negation P. किंवा P double implication negation Q और P implies Q conjunction Q implies P. All these are statement patterns. लक्षात, statement pattern is the combination of logical statements and logical connectives. आता हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्टेटमेंट्स आहेत आणि लॉजिकल कनेक्टिव्ह्ज पण आहेत. त्याच्यामध्ये 2 स्टेटमेंट्स आहेत, काही त्याला 3 स्टेटमेंट असतात. P conjunction Q which R. This is also statement pattern. आता या सगळ्यात महत्त्वाचं काय, स्टेटमेंट पॅटर्नची तुम्हाला त्याचं ट्रूथ टेबल तयार करायचं. आता ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्शन करत असताना इथं मिस्टेक होतो आपण लक्षात घ्या. आणि तुम्हाला
लॉजिकल स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल कनेक्टिव्हिटी शिकवत असताना एक स्टेटमेंट असेल तर किती पॉसिबल केसेस घ्यायच्या, दोन स्टेटमेंट असतील तर किती पॉसिबल केसेस घ्यायच्या आणि तीन असतील तर किती घ्यायच्या, हा आणि कोणत्या पॅटर्न घ्यायचं हे सगळ्यात महत्वाचं, हे लक्षात घ्या. साधारणपणे 2006-07च्या दरम्यान कोणत्या तरी एका वर्षी की बोर्ड पेपर पॅटर्न मध्ये ब्रॅकेट द्यायला राहिलेलं होतं. बोर्डाच्या पेपरमध्ये प्रिंटिंग मिस्टेक ब्रॅकेट नव्हता आणि ब्रॅकेट नसताना सुद्धा आपल्याला ट्रूथ टेबल तयार करता येतं. मात्र काहींनी इथे ब्रॅकेट दिलेले नाहीत म्हणून ती तक्रार केल्यामुळे काय केलं, बोर्डानं असं डिसिजन घेतलं की पहिले दोन कॉलम, दोन स्टेटमेंट होते त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आणि पहिले दोन कॉलम जर करेक्ट त्या मुलांना दिला असेल तर त्याला 3 पैकी 3 मार्क्स द्या, असं डिसाईड केलं. म्हणजे बघा, तर जे तुम्ही एक स्टेटमेंट असेल तर तुम्हाला मी काय सांगितलं, ट्रू फॉल्स, दोन पॉसिबल केसेस. मग तिथे FT लिहिला तर रॉंग. मॅथमॅटिकल वेने चुकला असं नाही, मात्र तुम्हाला स्टँडर्ड पॅटर्न किंवा लास्ट कॉलम मध्ये जर ट्रूथ व्हॅल्यू बघायची असतील तर सीईटी मध्ये त्या पॅटर्न दिलेलं असणार ते लक्षात घ्या. तेव्हा मी तुम्हाला एक स्टेटमेंट असेल तर काय सांगितलं, खऱ्याने सुरुवात करा, ट्रू फॉल्स. दोन असतील PQ तर 4 पॉसिबल केसेस, 2 4 पॉसिबल केसेस. क्यू मध्ये 1T 1F 1T 1F, TF TF ल्या. त्याच्या डबल करा, 2T 2F ल्या, 4 पॉसिबल केसेस. 3 स्टेटमेंट असतील तर PQR 2 8 पॉसिबल केसेस येणार. त्याच्यामध्ये R मध्ये काय सांगितलं तुम्हाला, TF TF 8 वेळा द्या. त्याच्या डबल करा, 2T 2F ल्या. त्याच्या डबल करा, 4T 4. म्हणजे अशा 8 स्टँडर्ड पॉसिबल केसेस मिळतात, हे लक्षात घ्या. मग आता आपल्याला इथं स्टेटमेंट पॅटर्न, व्हाईल प्रिपेअरिंग स्टेटमेंट पॅटर्न यूज द फॉलोइंग सिक्वेन्स. नेहमीप्रमाणे रिअल अल्जेब्रामध्ये आपण पहिल्यांदा काय सॉल्व्ह करतो, ब्रॅकेट सॉल्व्ह करतो. इथे सुद्धा ब्रॅकेट सॉल्व्ह करा, पण त्याच्यामध्ये सुद्धा इंटरनल घेत असताना पर्टिक्युलर निगेशन ही पहिली स्टेप, हे लक्षात घ्या. आता पर्टिक्युलर निगेशनचं मिनिंग काय, निगेशन P वेज Q, P वेजला डिजंक्शनला वेज पण म्हणतात, हे लक्षात घ्या. निगेशन P वेज Q आणि निगेशन ऑफ P वेज Q हे आपण घेतलं. तर इथं तुम्हाला पर्टिक्युलर निगेशन म्हणजे काय, P या सिंगल स्टेटमेंटचं निगेशन इथं आपण घेतलेलं आहे, त्याला आपण पर्टिक्युलर निगेशन म्हणतो. निगेशन P हे P वेज Q टोटल याचं निगेशन आहे का, सेकंड स्टेटमेंट पॅटर्न मध्ये दिले बघा, निगेशन ऑफ P वेज Q. इथं पर्टिक्युलर P चं निगेशन आपल्याला घ्यायचं, निगेशन P हे पहिली स्टेप, निगेशन P पहिली स्टेप, कळलं का. म्हणजे पर्टिक्युलर निगेशन टोटल स्टेटमेंट पॅटर्न मध्ये निगेशन P असेल, निगेशन Q, निगेशन ऑफ ते पहिल्यांदा ती स्टेप घ्या. त्यानंतर कंजक्शन डिजंक्शन लेफ्ट टू राईट, पहिल्यांदा जे काय येईल ते लेफ्ट टू राईट कंजक्शन डिजंक्शन. आणि त्यानंतर काय घ्या, इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन लेफ्ट टू राईट, जे काय येईल ते हे लक्षात ठेवायचं. या क्रमाने आपल्याला जायचं. ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे, त्यामध्ये पर्टिक्युलर निगेशन, कंजक्शन डिजंक्शन लेफ्ट टू राईट आणि इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन लेफ्ट टू राईट घ्यायचे, लक्षात घ्या. जसं आपण रिअल अल्जेब्रामध्ये ब्रॅकेट सॉल्व्ह करतो, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन लेफ्ट टू राईट आणि त्यानंतर ऍडिशन सबट्रॅक्शन लेफ्ट टू राईट आपण घेतोय, लक्षात घ्या. म्हणजे व्हाईल कन्स्ट्रक्टिंग ट्रूथ टेबल यूज द फॉलोइंग सिक्वेन्स. मग ब्रॅकेट असतील किंवा काही असेल ते लक्षात घ्या. व्हाईल मी इथं ते इम्पॉर्टंट स्टेटमेंट देऊन देतो, व्हाईल constructing truth table use following sequence: negation, conjunction disjunction left to right, implication double implication लेफ्ट टू राईट, हे लक्षात घ्या. याप्रमाणे आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करू शकतो. आता ऍक्च्युअली आपण ट्रूथ टेबल कसं कन्स्ट्रक्ट करायचं हे मी तुम्हाला त्याचं टेक्निक सांगतो आणि त्यानंतर मग ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्शन वरती 6 ते 7 प्रकारचे डिफरंट एक्झाम्पल विचारले जाऊ शकतात, तेही आपण सेपरेट त्याचा स्टडी करणार आहोत. यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रूथ टेबल बघू आपण. म्हणजे पहिल्यांदा फक्त कन्स्ट्रक्शन वरती मी एक्झाम्पल देतो. prepare truth table of first negation P raised to, second
P implies Q implies P. Third, P conjunction negation Q which are. समजा हे तीन स्टेटमेंट तुम्हाला दिलेले, एक विचारतात 3 मार्कासाठी कन्स्ट्रक्टिव्ह टेबल, यावरती वेगवेगळे क्वेश्चन पुढे तुम्हाला वेगवेगळे टाइप्स पण याच्यामध्ये बघायचे, ते मी त्यावेळेला मी एक्सप्लेनेशन देईन. पण आता याचं ट्रूथ टेबल कसं तयार करायचं बघा. यामध्ये बघा की पहिलं जे तुम्हाला दिलेलं आहे स्टेटमेंट पॅटर्न, गिवन स्टेटमेंट पॅटर्न, निगेशन P वेज Q किंवा निगेशन P डिजंक्शन Q. आता इथे काय करा, प्रत्येक ठिकाणी ट्रूथ टेबल ते कन्स्ट्रक्ट करत असताना पेन्सिलनं त्याच्या बॉटमला सिक्वेन्सला क्रमला कोणकोणत्या स्टेप्स येणार ते मी तुम्हाला काय सांगितलं. पर्टिक्युलर निगेशन ही पहिली स्टेप, निगेशन P. त्यानंतर ह्या दोघांचं निगेशन P मिळाले की आपल्याला निगेशन P डिजंक्शन Q ही दुसरी स्टेप. म्हणजे तुम्हाला 2 स्टेप मध्ये तुम्हाला सोल्युशन मिळणार. हे असं घेऊन नाही चालणार, P डिजंक्शन Q आणि मग निगेशन नाही चालणार. हे पर्टिक्युलर निगेशन, निगेशन ऑफ ब्रॅकेट मध्ये P डिजंक्शन Q आहे का नाही, त्यामुळे हा क्रम लक्षात आला का बघा. आता याच्यामध्ये 2 स्टेटमेंट P Q, पहिली स्टेप काय निगेशन P आणि फायनल स्टेप काय निगेशन P आणि Q चं डिजंक्शन. 2 स्टेटमेंट 4 पॉसिबल केसेस मी सांगितलं. TF याच्या डबल करा, 2T 2F. डबल म्हणजे काय करायचं लक्षात आलं का, हे 1T 1F घेतले तर 2T 2F. आता निगेशन पे आपल्याला स्टँडर्ड कॉलम माहित आहे FFT. हे पार्ट असलेल्याचं महत्व इम्पॉर्टन्स काय की पटकन आपण लिहू शकतो. हा कॉलम बघायची गरज नाही. 2 स्टेटमेंट आहेत ना, निगेशन P आहे, FFT फिक्स बघा. ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. आता निगेशन P डिजंक्शन Q म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम यांचा डिजंक्शन घ्यायचा आहे. मी काय सांगितलं याच्यामध्ये मेन केस लक्षात ठेवायची, डिजंक्शन टेक्स द ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स इफ बोथ आर फॉल्स अदरवाइज ट्रू. लक्षात आलं. मग इथं काय चेक करा, दोन्ही फॉल्स कुठे आहे बघा, ती मेन केसल्या आणि बाकीच्या उलट त्याच्या. म्हणजे पटकन आणि ऍक्युरेट तुम्हाला ट्रूथ टेबल कमी वेळेमध्ये तयार होतं, लक्षात घ्या. म्हणजे इथं डिजंक्शन दोन्ही फॉल्स, सेकंड केस मध्ये फक्त दोन्ही फॉल्स आहेत, इथं फॉल्स आहे ना, अदरवाइज. लक्षात आलं. म्हणजे या स्टँडर्ड केस प्रमाणे हा कॉलम तुमचा यायला पाहिजे TFTT. आता हे जर तुम्ही उलट घेतला तर हे पण मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्हाला हे काय वेगळं नसेल तर TT दोन्ही फॉल्स, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, पहिलं फॉल्स दुसरं ट्रू. मग आता इथं निगेशन P हे समजा P आणि Q, निगेशन P काय ना FT. त्यानंतर निगेशन P आणि Q यांचं डिजंक्शन, डिजंक्शन दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स तिसऱ्या केस मध्ये, अदरवाइज ट्रू. बघा म्हणजे सीईटी मध्ये लास्ट कॉलम तुमचा काय ना TTFT हा पण ऑप्शन असणार आहे आणि तिथं तुम्ही क्लिक केलं असणार आहे. हे आन्सर काय ना रॉंग. बोर्ड एक्झाम मध्ये एक्झामिनर पेपर चेक करत असताना पहिला गट्टा कंप्लीट झाल्या होईपर्यंत 25 पेपर चेक करेपर्यंत हा कॉलम पाठ झालेला असतो TFTT. मग ते लास्ट कॉलम पहिल्यांदा बघतात, कारण मॅथमॅटिक्सला ब्लॉक मार्किंग आहे, स्टेप वाईज मार्क असतातच, मात्र ब्लॉक मार्किंग टोटल मार्क द्यायचे 3 पैकी 3, 4 पैकी 4, 2 पैकी 2, हे लक्षात घ्या. मग इथं TTFT हा कॉलम बघितलं ते पाठ असतं TFTT आणि तुमचं काय तर TTFT डायरेक्ट. समजा एखाद्या एक्झामिनरने व्यवस्थितपणे हा त्याप्रमाणे केसेस जर चेक केलं तर ठीक आहे, मात्र सीईटी मध्ये 0 मार्क्स लक्षात ठेवायचे, त्यावर स्टँडर्ड तुमच्या स्टेप आहे ते लक्षात घ्या. तर ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्शन लक्षात आलं. आता सेकंड स्टेटमेंट पॅटर्नचा आपण ट्रूथ टेबल तयार करू. की तुम्हाला सेकंड जे दिलेलं आहे गिवन P implies Q implies P. स्टेप पहिल्यांदा ब्रॅकेट ही फर्स्ट स्टेप, ही फर्स्ट स्टेप. हे पेन्सिलला तुम्ही वर्कआउट करा आणि ही सेकंड स्टेप. पहिल्यांदा हे येणार नाही, हा ब्रॅकेट सॉल्व्ह केल्याशिवाय P चं आणि ब्रॅकेटचं इम्प्लिकेशन आहे लक्षात घ्या. इथेही 2 स्टेटमेंट 4 पॉसिबल केसेस येणार. P Q पर्टिक्युलर निगेशन नाही, Q implies P आणि P implies
Q implies P. स्टेप जास्त असतील तर तुम्ही त्या ब्रॅकेटला A B C नोटेशन लिहू शकता. बघा दोन स्टेटमेंट, चार पॉसिबल केसेस, TF TF TT FF. आता Q implies P. रिमेंबर मध्ये एक मोठं टेबल दिलं होतं, त्याच्यामध्ये Q implies P दिले. बघा काय येतात, TT FT TT FT. पहिलं Q इथं फक्त इम्प्लिकेशन मध्ये क्रम महत्वाचा, सिक्वेन्स महत्वाचा. पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. म्हणजे इथं बघा TF आहे का, हे घ्यायचं नाही, हा क्रम घ्यायचा. म्हणजे इथं F आलं, बाकीच्या ट्रूथ व्हॅल्यू ट्रू. पण कॉलम पार्ट असल्यामुळे मी इकडे बघितलंच नाही, TT FT येतं. आता P implies Q implies P, म्हणजे P implies Q implies P, म्हणजे यांचं इम्प्लिकेशन. म्हणजे इथं ट्रू पाहिजे, इथं फॉल्स चेक करा. TF एकाही ठिकाणी नाही, त्या सर्व व्हॅल्यू तुम्हाला काय मिळतात, ट्रू मिळतात. लक्षात आलं. आता तिसरं मी इथं कन्स्ट्रक्ट करतो. गिवन स्टेटमेंट पॅटर्न, P कंजक्शन निगेशन Q डिजंक्शन R. बघा इथं स्टेप काय ना, पर्टिक्युलर निगेशन फर्स्ट स्टेप, हा ब्रॅकेट सेकंड स्टेप, आणि या ब्रॅकेट्स आणि R चं डिजंक्शन तिसरी स्टेप. स्टेप लक्षात आले का बघा. आता इथं तीन स्टेटमेंट, 8 पॉसिबल केसेस, P Q R निगेशन Q, हा ब्रॅकेट P कंजक्शन निगेशन Q. हे तुम्ही A ने डिनोट करू शकता. मी मगाशी एक्सप्लेन केलं ब्रॅकेटला A डिजंक्शन R. बघा तीन स्टेटमेंट, 8 पॉसिबल केसेस, TF 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 TF. इथं 2T 2F 2T 2F, आणि याच्या डबल करा, 4T 4F. निगेशन Q FF TT FF TT FF TT. त्यानंतर P कंजक्शन निगेशन Q, P आणि निगेशन Q यांचं कंजक्शन. कंजक्शन दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. तेवढीच केस चेक करा आणि बाकीच्या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज उलटल्या. TT इथं या दोन केस मध्ये दोन्ही ट्रू आहेत, मी TT लिहितो. परत एका ठिकाणी नाही, त्या सर्व व्हॅल्यू काय येतील, फॉल्स फॉल्स. बघा म्हणजे मेन कनेक्टिव्ह लक्षात ठेवला, त्याची ट्रूथ व्हॅल्यू की बाकीच्या त्याच्या अपोजिट आपण लिहू शकतो. आता A डिजंक्शन R, A आणि R यांचं डिजंक्शन, डिजंक्शन दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, सेकंड केस फॉल्स. त्यानंतर या केस मध्ये फॉल्स, आणि लास्ट केस मध्ये फॉल्स, अदरवाइज ट्रू. ही केस कोणती आहे बघा, 6th, इथं 7 ट्रू, हे 6th 5th. याप्रमाणे TT इथे काय मिळतं, TTT. लक्षात आलं का बघा. म्हणजे लास्ट कॉलम मध्ये ट्रूथ व्हॅल्यूज तुम्हाला या पद्धतीनं मिळायला पाहिजे, ते लक्षात घ्या. याच्यामध्ये मी आणखी एक स्टेटमेंट देतो, चौथं स्टेटमेंट, P कंजक्शन निगेशन P. त्याचं ट्रूथ टेबल आपण इथं तयार करू. गिवन P कंजक्शन निगेशन P. त्यामध्ये बघा स्टेप काय ना, पर्टिक्युलर निगेशन फर्स्ट स्टेप, आणि P आणि निगेशन P चं कंजक्शन सेकंड स्टेप. त्यामध्ये एकच स्टेटमेंट आहे, P फर्स्ट स्टेप निगेशन P, आणि P कंजक्शन निगेशन P निगेशन. आता एक स्टेटमेंट, दोन पॉसिबल केसेस, TF निगेशन P काय ना, FT. आता दोघांचं कंजक्शन दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. असं तिरकं बघायचं नाही, लक्षात आलं. करस्पॉन्डिंग ट्रूथ व्हॅल्यूज बघायच्या. दोन्ही ट्रू एकाही ठिकाणी, म्हणजे सर्व व्हॅल्यू काय येतात, फॉल्स येतात.
लक्षात आलं. ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्शन याप्रमाणे तुम्ही कोणत्याही स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ टेबलची प्रॅक्टिस करू शकता. बुकमध्ये सॉल्व, अनसॉल्व, एक्सरसाइज असेल, मिसलेनियस असेल, कोणतेही तुम्ही स्टेटमेंट पॅटर्न घ्या किंवा तुम्ही तयार करा स्टेटमेंट पॅटर्न, तुझं ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करा. ही प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला पॉसिबल नाही. आता मी नेक्स्ट पॉईंट फक्त याच्यामध्ये एक्सप्लेन करतो की हे 4 तुमच्या समोर टेबल आहे. याच्यावर मला काय एक्सप्लेन करायचं आहे की टोटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन, कॉन्टिजेन्सी. बघा, हे ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलं कमीत कमी 5-6-7 प्रकारे क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. कसा क्वेश्चन असतो? शो दॅट द स्टेटमेंट पॅटर्न इज टोटॉलॉजी, हा पहिला टाइप. शो दॅट द स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्रॅडिक्शन, सेकंड टाइप. शो दॅट द स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्टिजेन्सी. किंवा ह्या तिन्हीला कंबाईन क्वेश्चन असा विचारतात, स्टेट वेदर द स्टेटमेंट पॅटर्न इज टोटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन और नायदर. बघा, हे 4 टाइप. आणि प्रिपेअर और कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल म्हणजे 5 म्हणजे हे सगळं कन्स्ट्रक्शन होते. आणि एक प्रकार आहे तो लॉजिकल इक्वलन्स आहे. पण पहिल्यांदा मी त्या बोर्डवरती जे 4 एक्झाम्पल घेतले त्याच्यावर टोटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन आणि कॉन्टिजेन्सी मी एक्सप्लेन करणार आहे. की आपण स्टेटमेंट पॅटर्नचं ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केलं आणि ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केल्यानंतर लास्ट कॉलम मध्ये सर्वच्या सर्व व्हॅल्यू ट्रू येत असतील तर त्याला आपण टोटॉलॉजी म्हणतो. टोटॉलॉजी नाही, टोटॉलॉजी. कळलं का? लास्ट कॉलम मध्ये सर्वच्या सर्व व्हॅल्यू त्याच्या काय आल्या पाहिजे? ट्रू आल्या पाहिजे, तर दॅट इज कॉल्ड टोटॉलॉजी. म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न इन लास्ट कॉलम ऑल एंट्रीज आर ट्रू. बघा, हे सर्व याच्यामध्ये सर्व व्हॅल्यू ट्रू आलेत का? दॅट इज कॉल्ड टोटॉलॉजी. आता या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये लास्ट कॉलम मध्ये सर्व व्हॅल्यू काय फॉल्स आहेत, त्याला म्हणायचं कॉन्ट्रॅडिक्शन ऑर फॉल्सी. हा पण शब्द आहे, लक्षात घ्या. कॉन्ट्रॅडिक्शन ऑर फॉल्सी म्हणजे द लास्ट कॉलम इफ ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज आर फॉल्स देन द स्टेटमेंट पॅटर्न इज कॉल्ड कॉन्ट्रॅडिक्शन ऑर फॉल्सी. आणि या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये बघा काही मिक्स आहे, ट्रू पण आहेत आणि फॉल्स पण आहेत. इथे पण काही ट्रू आहेत आणि काही फॉल्स आहेत, तर याला म्हणायचं नायदर टोटॉलॉजी नॉर कॉन्ट्रॅडिक्शन, दॅट इज कॉल्ड कॉन्टिजेन्सी. लक्षात आलं का? नायदर टोटॉलॉजी नॉर कॉन्ट्रॅडिक्शन. समजा क्वेश्चन बोर्डला असा विचारला, टेस्ट वेदर द एक्झामिन किंवा टेस्ट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज टोटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन ऑर नायदर असं असतं. आणि मॉडरेटरची किंवा एक्झामिनरची किंवा मॉडरेटरांची किंवा बोर्डाची अपेक्षा तुमच्याकडून काय असते की समजा लास्ट कॉलम मध्ये काही व्हॅल्यू ट्रू असतील आणि काही फॉल्स असतील तर तुम्ही काय लिहिता? बरेच विद्यार्थी काय लिहितात? नायदर टोटॉलॉजी नॉर कॉन्ट्रॅडिक्शन. कारण क्वेश्चन मध्ये तसंच दिलेलं असतं. मात्र आमची मॉडरेटरांची अपेक्षा काय असते विद्यार्थ्यांच्याकडून? टॉप केसमध्ये म्हणजे ज्या मुलांचा खरोखर अभ्यास आहे त्यांनी तिथं काय लिहिणं अपेक्षित असतं? नायदर टोटॉलॉजी नॉर कॉन्ट्रॅडिक्शन, दॅट इज कॉन्टिजेन्सी. हा शब्द तिथं वापरावा अशी अपेक्षा आमची असते, हे लक्षात घ्या. आणि तिथं टॉप केस साठी समजा ते लिहिलेलं नसेल तर टॉप केसचे मार्क कमी करायचे असतील तर तो 100 वरून 99 वरती येऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा की हे जे 2 स्टेटमेंट पॅटर्न आहेत ते नायदर टोटॉलॉजी नॉर कॉन्ट्रॅडिक्शन ते पण लिहा, दॅट इज काय? कॉन्टिजेन्सी. म्हणजे काही व्हॅल्यू काय? सम एंट्रीज आर ट्रू अँड सम एंट्रीज आर फॉल्स. इथं पण सम एंट्रीज आर ट्रू आणि सम एंट्रीज आर फॉल्स, याला म्हणायचं कॉन्टिजेन्सी. मग इथं तुम्ही असं लिहायचं नाही याच्यामध्ये मेजॉरिटी 5 ट्रू आहेत आणि 3 फॉल्स आहेत, म्हणजे मेजॉरिटी ट्रूची आहे म्हणून टोटॉलॉजी नाही, हे लक्षात घ्या. इथं एकच फॉल्स आहे आणि बाकीची ट्रू आहेत म्हणजे टोटॉलॉजी नाही. ऑल एंट्रीज काय पाहिजे? ट्रू पाहिजे तर टोटॉलॉजी. ऑल एंट्रीज फॉल्स पाहिजे तर फॉल्सी किंवा कॉन्ट्रॅडिक्शन. आणि काही ट्रू आणि काही फॉल्स असतील तर त्याला नायदर टोटॉलॉजी नॉर कॉन्ट्रॅडिक्शन, दॅट इज कॉल्ड कॉन्टिजेन्सी. लक्षात आलं? म्हणजे ट्रूथ टेबलचं कन्स्ट्रक्शन मी तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न सांगितलं, ट्रूथ टेबलचं कन्स्ट्रक्शन सांगितलं. आता आपल्याला कॉन्टिजेन्सी, टोटॉलॉजी आणि कॉन्ट्रॅडिक्शन किंवा फॉल्सी यामध्ये सुद्धा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचे आणि लॉजिकल इक्विव्हलन्स मध्ये सुद्धा आपल्याला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ह्या डेफिनेशन पहिल्यांदा सगळ्या लिहून घेऊ आणि त्याचेही एक्झाम्पल्स बघू, कारण तिथं सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे? ट्रूथ टेबलच करायचं आहे. म्हणजे सगळ्या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना तुम्हाला ट्रूथ टेबलची पण प्रॅक्टिस होणार आहे, लक्षात घ्या. काही वेळा क्वेश्चन असा विचारतात, प्रिपेअर ट्रूथ टेबल ऑफ कोणतेही स्टेटमेंट पॅटर्न देखील, हे स्टेटमेंट पॅटर्न दिलं आणि पुढे लिहितात ड्रॉ कन्क्लुजन. आता ड्रॉ कन्क्लुजन मध्ये पण वर्डिंग बदलतात, इंटरप्रेट युअर रिझल्ट किंवा व्हॉट इज युअर कन्क्लुजन. म्हणजे कन्क्लुजन देताना त्या टोटल ट्रूथ टेबल तुम्ही तयार केला, समजा हे सेकंड स्टेटमेंट विचारलं मी इथं हे सॉल्व्ह केलेलं आहे. मग ट्रूथ टेबल केल्यानंतर ड्रॉ कन्क्लुजन किंवा इंटरप्रेट युअर रिझल्ट म्हणजे काय लिहायचं आहे? त्या ट्रूथ टेबल मध्ये किती ट्रू आहेत किती फॉल्स आहेत हे लिहायचं नाही, हे लक्षात घ्या.
लास्ट कॉलम फक्त बघायचा, फायनल कॉलम, आणि त्यामध्ये सर्व व्हॅल्यू ट्रू असतील टोटॉलॉजीला, सर्व व्हॅल्यू फॉल्स असतील फॉल्सी किंवा कॉन्ट्राडिक्शनला, दोन्ही मिक्स असतील नायदर टोटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन यायचं. लक्षात आलं? म्हणजे ड्रॉ कन्क्लुजन, इंटरप्रेट युअर रिझल्ट किंवा व्हॉट इज युअर कन्क्लुजन मध्ये तुम्हाला लास्ट कॉलम म्हणजे तिथं सुद्धा टोटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन ऑर कॉन्टिन्युएन्सी म्हणजे जवळजवळ 6-7 प्रकारे लॉजिकली पल्स मध्ये पण ट्रूथ टेबल तयार करायचा आहे. 6 ते 7 प्रकारे तुम्हाला कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रूथ टेबल वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो लक्षात घ्या. आणि सगळ्या ठिकाणी हे कन्स्ट्रक्शन ट्रूथ टेबलच प्रिपेअर करायचं आणि खूप सोपा पार्ट आहे. आणि त्यासाठी काय लक्षात घ्यायचं तुम्हाला सांगितलं, लॉजिकल कनेक्टिव्हच्या ट्रूथ व्हॅल्यूज. कंजक्शन टेक्स द ट्रूथ व्हॅल्यू ट्रू इफ बोथ आर ट्रू अदरवाइज फॉल्स. हे परफेक्ट लक्षात ठेवा. मी चेक करत असताना ते 2 कॉलम चेक करताना मेन कनेक्टिव्ह चेक केलं, म्हणजे मेन ट्रूथ व्हॅल्यू कशी घ्यायची ते चेक केलं आणि बाकीचे अपोजिट लिहिलं. हेच महत्वाचं आहे लक्षात घ्या. त्याप्रमाणे डिसजंक्शन टेक द ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स इफ बोथ आर फॉल्स अदरवाइज ट्रू. इम्प्लिकेशन मध्ये क्रम महत्वाचा आहे. फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स, देन फॉल्स अदरवाइज ट्रू. आणि डबल इम्प्लिकेशन आयडेंटिकल ट्रूथ व्हॅल्यूज असतील ट्रूथ व्हॅल्यू ट्रू घ्या अदरवाइज फॉल्स. निगेशन मध्ये माहिती आहे ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. लक्षात आलं? हे परफेक्ट याचा स्टडी करा आणि ट्रूथ टेबल प्रिपरेशनची प्रॅक्टिस करा. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हे टोटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिन्युएन्सी हा पार्ट बघू. थँक्यू.